डिजी साक्षरम केरळ भारतातलं एकमेव असं राज्य केरळ ज्याने डिजिटल साक्षरतामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे। केरळ हे 100% डिजिटल साक्षर झालेलं आहे। साक्षरतेच्या बाबतीत केरळ तसं 1991 साली साक्षर झालं, मात्र तंत्रज्ञान युगात सध्याच्या युगामध्ये आरोग्य असेल, शिक्षण असेल, व्यवसाय असेल, वेगवेगळ्या आपण जे प्रवास करतो ते असेल, प्रत्येक ठिकाणी आता डिजिटलायझेशन झालेलं आहे। अशा डिजिटलायझेशनमध्ये केरळची राजधानी असलेल्या तिरुवनंतपुरम मधील पुल्लंपारा या छोट्याशा गावातून 2022 साली सुरू झालेला हा प्रवास 2025 मध्ये जवळजवळ सुरुवातीलाच पूर्ण झाला। सर्व सरकारी ऑफिसेसमध्ये आता लॉग इन करण्यापासून फॉर्म मिळण्यापर्यंत सगळी कामं ही ऑनलाईन होत आहेत। केरळमध्ये ही डिजिटल साक्षरता ही जे वयोवृद्ध असतील त्यांच्यासाठी अडचण ठरू शकते का असा प्रश्न सुरुवातीला उपस्थित झाला होता, मात्र आता 74-75 वर्षाचे लोक देखील यूट्यूब चॅनल चालवतात, व्हॉट्सअप वापरतात, डिजिटल व्यवहार करतात। हे खरोखरच अभिनंदनीय आणि कौतुकास पात्र आहे, कारण आपला देश हा खेड्यापाड्यांचा देश आहे आणि अशा ठिकाणी केरळसारखं एक राज्य डिजिटल साक्षरताच्या युगामध्ये 100% डिजी साक्षर होत आहे। यासाठी खरोखरच तेथील सरकारचे खूपच अभिनंदन, कारण तुम्हाला माहीत असेल तंत्रज्ञानाच्या युगामुळे आयुष्य खूप सोपं झालेलं आहे। वेगवेगळी कागदपत्र सरकारी कचऱ्यामध्ये अडकतात, ते काढण्यासाठी आपल्याला जावं लागतं, त्या ठिकाणी वेळ वाया जातो। तो सगळा वेळ वाया न जाता आता आपण एका लॉग इनवर सगळे कागदपत्र मिळवू शकतो। हे केरळ जे राज्य आहे, ह्या केरळ राज्यामध्ये हा प्रवास 2022 साली चालू झाला। 2.27 लाख स्वयंसेवकांनी ही घरोघरी जाऊन 21.88 लाख लोकांना घरोघरी जाऊन डिजिटल साक्षरतेचं प्राथमिक शिक्षण दिलं आणि आता ग्रामपंचायतपासून शाळेपासून अगदी दैनंदिन व्यवहारातल्या सगळ्या ठिकाणी डिजिटल साक्षरता वापरली जात आहे। असे हे केरळ राज्य निश्चितच अभिमानास पात्र आहे। ह्याच्यामुळे काय होईल, ह्याच्यामुळे तळागाळातल्या लोकांना ज्या सोयीसुविधापासून वंचित राहत होते त्या सोयीसुविधा लवकरात लवकर पोचतील, त्यांचा वेळ वाचेल, त्यांचा पैसा वाचेल। हीच तंत्रज्ञानाची किमया